पहिलंच फळ आहे आपल्या झाडाचं, आपले सगळे अननस. नमस्कार मंडळी, मी दीपेश मिठबावकर आणि बाजूला विहान मिठबावकर. नवीन व्हिडिओत स्वागत करतो तुमचं. पटकाने इकडनं आमची भाचीबाई लाजते. अरे 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 आपण तिला ब्लर करूया. नको ब्लर नको करूया, तिने ऑलरेडी ब्लर केलंय स्वतःला. ते मला नका घेऊ तुमच्या ब्लॉग मध्ये. ओके 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 अरे नाही येते, शॅडो येते. ओके ओके दिसली. तर आपण आहेत ना आपल्या झाडांची टूर करूया मस्तपैकी, छोटीशी सहल. तुम्हाला झाडं दाखवतो आपली केवढी झालेत ते. आता बघा इकडे, तर इथे आपलं आहे ना हे तोतापुरी आंब्याचं झाड, विहांचं झाड आहे बघा, एवढं झालंय. आपण मस्त की पटापट सगळी झाडं दाखवूयात. छोटासाच ब्लॉग आहे. बऱ्याच वर्षांनी, म्हणजे साधारण 1.5 वर्ष झाला आपण 1-1.5 वर्ष काही केलं नाही शूट. तर आपली ही फुल झाडं सगळी, आपलं घर आणि त्या समोरची आपली झाडं. तर झाडं वाढतायत, बरं वाटतंय, जरा वाढ चांगली होते. त्यानंतर आपलं हे कडुलिंबाचं झाड इथे, हे पण झाड आहे ना पूर्ण सुकलं होतं, त्याला आता नवीन पालवी आले नुकतीच येते. आणि त्याचबरोबर फुलझाडं आपण लावली आहेत ना, ते काही जगतायत, काही मरतायत, परत जगतायत, असं चाललंय. प्राजक्ताचं झाड आहे मस्त की आपल्याला फुलं देत आहे. सकाळची फुलं मस्तपैकी इथे पडलेली असतात. हे बघा बारकी बारकी आता दिसणार नाही. ओके, थोडी थोडी दिसत आहेत, सुकली ती आता. मस्त की रात्री फुलतात, सकाळी पडतात. इकडे आपलं हे पेरूचं झाड, हे आपण 3रं का 4थं लावलंय. पहिल्यांदा लावलेली झाडं 2-3 झाडं होती, ती सगळी खराब झाली, मेली. नंतर पाठीमागे आपली सुपारी, पोफळी, नंतर इथे लिंबूचं झाड, हे अळू थोडेफार स्वतःहून आले. हे आपले तुळशीचं झाड, हे पण स्वतःहूनच आले इथे. आणि त्यानंतर आपलं हे जामाचं झाड, म्हणजेच वॉटर ॲपल इंग्लिशमध्ये, पण आम्ही जाम प्रेफर करतो मस्तपैकी. आणि ते जाम पण तुम्हाला दाखवतोय बघा, मी शॉर्ट्स व्हिडिओ दाखवलंय, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवलंय आपल्या बघा. तर पहिलंच फळ आहे आपल्या झाडाचं, अजून तयार झालं नाहीये, होईल 1-1.5 आठवड्यात तयार. त्यानंतर या इकडे आपली सगळी नारळाची झाडं, ती फार छोटी होती, मी जी जुनी व्हिडिओ बनवली त्यामध्ये. हे झाड जे रिधीचं आपण लावलंय, त्याला आत्ता नवीन पालवी फुटते 2 वर्षानंतर बऱ्यापैकी. त्यानंतर ते झाड आहे तसंच होतं. त्यानंतर इथे केळी लावली आपण, ती मागच्या वर्षी लावलेली आहे, अगदी छोटी होती, एकदम बारकी होती, पण ती 1 वर्षामध्ये बऱ्यापैकी वाढली आहेत. त्यानंतर आपण इथे ना कढीपत्ता पण लावलाय. आपल्या इथे कढीपत्ता पण असं टिकत नाहीये, थोडा मोठा झाला की मरतो. आणि त्यानंतर हे बघा इकडे आपले सगळे अननस, हे सगळे आपले अननस होते बघा मस्तपैकी. हा आता खाली पडलाय, त्याला आता आपण काढणार आहे थोड्या वेळामध्ये. त्यानंतर इकडे आपण जांभळाचं झाड, तिकडचं पुढचं कारण असणार पिकलेला होता, ते झाले 4-5 महिने, काढलं त्याला. आपण नाही खाल्ला, आबा आणि माई होती इथे, आपण नव्हतो, मग आबांनी काढला तो. त्यानंतर हे एक झाड आपलं कलमाचं, त्याला पण पानं येत आहेत जात आहेत, बघूया काय होत आहे. त्यानंतर हे इकडे अजून एक आपलं कलम आंब्याचं, हे बऱ्यापैकी फुललं आहे. त्यानंतर त्याच्या पाठीमागे आपण इथे ही सगळे अननसाची झाडं लावलीत रोपटी, यांना अजून यायचे अननस. त्यानंतर पुढे इथे हे आपलं पायरीचं झाड, पायरीचं कलम, आणि कलमांना ना आता पालवी फुटते
कारण मी त्यांना पाणी मारतो ना तर पूर्ण भिजवून टाकतो, कदाचित त्यामुळे पालवी फुटत असेल. तर माहीत नाही मला हा सीझन आहे काय आहे. इतकी आपल्याला आंब्यांच्या झाडाची वाढीची माहिती नाही आहे. त्याचबरोबर इकडे आपलं काजूचं झाड अगदी छोटं होतं रोपटं लावलं तेव्हा, तर बऱ्यापैकी फांद्या पण झाड झाल्यात, फुललं पण आहे. त्यानंतर इथेही अजून एक मस्तपैकी आपलं काजूचं झाड, याला पण मोहर भरपूर आले होते, सगळ्यांना भरपूर मोहर होता पण काही टिकला नाही मोहर. इथे आपलं नारळाचं झाड, ती पूर्ण रांग आपली नारळाची आहे. तर काही जण सांगतील की नारळाची झाडं खूप जवळजवळ वाटत आहेत, तर काय करणार, आम्ही त्याच्यामध्ये गॅप ठेवला होता, फोपडी लावली होती पण फोपडी ना टिकली नाही, सगळी फोपडी मेली. तिथं तिकडे एक छोटीशी आहे ना समोर, तिथे ती फक्त फोपडी टिकली आहे. मग आबांनी काय केलं, सगळे नारळाची झाडं त्यांच्याकडे जेवढी रोपटी होती त्यामधून मस्तपैकी जे झाले होते तयार लावण्यासाठी जमिनीमध्ये, ते सगळे लावून टाकले इथे. बघू कसं काय होईल पुढे ते. त्यानंतर आता इथे ही रत्ना आंब्याचं कलम, हे पण कलम फुल आहे, ह्याला पण भरपूर मोहर धरलेला, कणी पण झालेले पण काही टिकला नाही मोहर. ह्या वर्षीचा पूर्ण आमच्या पट्ट्यामध्ये कलमांचा जो प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये आपली पण कलमं आहेत सामील. त्यानंतर आपले रतांब्याचं झाड म्हणजेच कोकम, इंग्लिशमध्ये त्याला मँगोस्टीन असं म्हणतात. त्यानंतर इथे आपलं फणसाचं कलम, हे पण ना थोडंसं प्रॉब्लेम झालेला, याला औषध फवारणी करताना राहण्याची आहे ना थोडं उडाला होता फवारा यावर, तर एक बाजू पूर्ण ही या साईडची मेली होती, सुकलेलं, तर ते परत आता जिवंत चांगलं झालंय आणि फुलतंय. त्यानंतर चिकूचं झाड, याची पण अवस्था थोडी खराब झाली होती गेल्या महिन्यात, कारण इथे आग लावली होती सगळी रानाला आपण सुकलेल्या, तर ते पूर्णपणे थोडंसं आगीची लपटे यायला लागली, म्हणजेच वलपली ती झाडं एक साईडने, त्याच्यामुळे त्याची पानं वगैरे, मोहर वगैरे, फुलं वगैरे आली ती सगळी एका साईडची मेली. पण आता त्यांना नवीन पालवी फुटते, तर त्याला पण चांगल्यापैकी पाणी टाकतो आपण, त्याची काळजी घेतोय, तर होईल ते पण झाड पहिल्यासारखं. हे सांगितलं तुम्हाला दीदीने लावलेलं कलमाचं झाड, याला आता पालवी फुटते, जवळजवळ 2 वर्ष झाली त्याला मी पालवी फुटायची वाट बघतोय, त्याला आता थोडीफार पालवी फुटते. आपली ही सगळी आंब्यांची नाही सॉरी, नारळाची झाडांची रांग. तर तुम्ही बघितले असेल आता आपली सगळी झाडं जी लावलेली आपण सगळ्यांची, तुम्हाला एक छोटीशी टूर केली, सहल केली, तुमच्यासोबत शेअर करायचा होता अनुभव. बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ केला, त्याची कारणंही तशीच आहेत, की कधीतरी वेळ भेटला वाटलं तर सांगेन मी. पण बघू, जे जे काय असं नवीन असं पाहायला किंवा बनवायला मिळेल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. रेग्युलर जे आहे ते आता आपण बघतोच, पण काहीतरी स्पेशल असेल, नवीन चांगलं दाखवण्यासारखं असेल तुम्हाला ना, तर ते व्हिडिओमध्ये बनवेन मी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर बघत राहा आपल्या व्हिडिओ. तर आता व्हिडिओ इथेच थांबवतो, तर पुन्हाच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांनी तोपर्यंत आनंदात राहा, मजा करा आणि काळजी घ्या.